रोज यांचा रात्री 11:30 वाजता जेवायचा टाईम असतो. आज थोडं लेट झाला आहे, तर कसे येऊन थांबल्यात बघा सगळे. ए भांडू नका. चला 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 चला. कसे बघतो ना. चला, कोणाला भूक लागली? अरे तुमची डिश तिकडेच आहे. थांब जरा, अजिबात पेशन्स नाही आहे या मुलामध्ये. थांब 2 मिनटं. आज कोणतं ब्रँड खाणार तुम्ही? अच्छा, पण हे देऊया. चलो. त्यांच्यासाठी ही चिकनची ग्रेव्ही बनवून ठेवते आणि रोज रात्री म्हणजे दिवसातून फक्त एकदा हे चिकन आणि त्याच्यामध्ये हे थोडं वेट फूड मी ॲड करून देते त्यांना, आणि दिवसभर ते ड्राय फूड खातात. काय हे चिकन ही एवढी डिश या तिघांना भरपूर होते. त्यांचं खाणं पण एवढं दुसरं चिमणीसारखं खूप कमी खातात. या पोराला तर अजिबात पेशन्स नाही आहे, बिलकुल नाही. चालू पण झालेलं आहे. थांब जरा पिल्लू, हे घे खा. बिलकुल थांबत नाही. हे ॲड करते. तोपर्यंत नेमू चिकनवर ताव मारतो. चला चला चला. तुम्ही तुमच्या मांजरांना कसं खायला देता मला कमेंट करून नक्की सांगा. टिंगूला पण देणार आहे मी खायला. टिंगूला तिथे खाता येत नाही त्या डिशमध्ये, त्यामुळे टिंगूसाठी सेपरेट डिश बनवते मी. प्रिन्सेस ट्रीटमेंट देते आहे मी माझ्या पोरीला. आता तुम्ही म्हणाल मी एवढं कमी देते आहे तिला, तर असं नाही आहे. ती हे पण उष्ट ठेवणार, ती हे पण पूर्ण खाणार नाही. तिचं खाणं एवढं कमी आहे ना. चला, हो चला. खा. आणि ही मिम्मी. मिम्मीला चिकन अजिबात आवडत नाही, त्यामुळे मिम्मीला देत नाही. आणि मिम्मीला वेट फूड दिलं तर मिम्मी जुलाब करते. त्यामुळे आमची मिम्मी फक्त ड्राय फूडवर जगते. हो ना मिम्मू? चला चले 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 चला. चला, आता त्यांचं ड्राय फूड पण संपलंय. थोडं ड्राय ॲड करते मी. मी तर एका वेळेस 7 kg आणून ठेवते डिरेक्टली, म्हणजे ते महिनाभर जातं जवळजवळ. आता ते डिश
उद्या सकाळपर्यंत संपून जाईल. ह्याचं खाणं एवढं कमी आहे ना, खूप जास्ती कमी खातात. निम्या थोडं जास्ती खातो, पण या तिघीजणी तर एकदम चिमणीसारखं खातात, त्यामुळे नेहमी खूप थोडं थोडं द्यावं लागतं त्यांना. आणि मी ही चिकन ग्रेव्ही बनवते, ही मला वाटतं जवळजवळ एक 4-5 दिवस जाते. अर्धा किलो चिकन आणतो आम्ही, बोनलेस चिकन आणतो आणि हे 4-5 दिवस हा डब्बा जातो. आणि हे पॅकेट जे मी फोडते ना, हे पॅकेट मी 3 दिवस चालवते. एकदम थोडं नावाला देते टेस्ट म्हणून. आता बघा, हिने पूर्ण खाल्लं नसेल अजिबात. हे बघ किती चिमणीसारखं खाते, म्हणजे बघा एवढं कमी दिलं होतं मी. अर्धा चमचा मला वाटतं मी फक्त चिकन दिलं असेल तिला, आणि थोडंसं फक्त ते फूड टाकलं होतं, तर तिने काहीच खाल्लं नाही. एवढंसं खातात. बसली आता ओरडत. हां काय कशी ओरडते तू शिकू? झालं खाऊन? भरलं पोट? मच्छर ही आमच्या घरातले मच्छर नुसती गुनगुन गुनगुन करते. झालं तुझं खाऊन? नुसते घाबरत. एक नंबरचा भित्र आहे आमच्या नेम्या. पण नेम्या असा आहे ना की ती डिश संपेपर्यंत तो अजिबात हटत नाही. आता त्याने ब्रेक घेतलाय, तो 5 मिनिटानंतर परत जाईल खायला. पण ही डिश तो संपवणारच, असं आहे आमच्या नेम्या. अरे रे, आज लवकर पोट भरलं तुझं? टिंगूने ठेवलेलं मी नेम्याला दिलं खायला. आता नेहमी संपवून टाकणार हे, आणि थोड्या वेळाने ते या डिशमधलं पण संपवून टाकणार. हो मॅडम, काय होतंय? आमचे टिंगू हीटवर आले म्हणून सारखी ओरडते. इतकं डोकं खाते, इतकं डोकं खाते ना, वैताग आणलाय या पोरीने माहिती. मिम्मी सांग ना जरा तुझ्या नातीला, तू किती वेळेची नुसती आळसच दे. काय तुला विचारलं की तू आळस देते? हां, खतरनाक आहेत आमचे नमुने. गप ना, कशाला मारते तिला? खडूस म्हातारी आमच्या घरातली, सगळ्यांना मारते, कोणाला कधीच लाड करत नाही, फक्त आमचे लाड करते. अरे हे म्हातारी, ही आमची खडूस म्हातारी. किकी झालं खाऊन? सगळ्यांचं खाऊन होईल, पण या निम्याचं खाऊन कधीच होणार नाही. बिलकुल मागे हटत नाही पोरगा, ते संपल्याशिवाय. चकाचक करून टाकतो तो डिश. आता खाऊन झाले, आता 5 मिनिटांनी परत जाईल खायला. म्हणून मी यांना एवढं कमी खायला देते, कारण की यांचं खाणं इतकं कमी आहे, इतकं कमी आहे ना. आली 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 एनर्जी आली, एनर्जी आली. आता 12 वाजून गेलेत ना. काय
घुसतं ह्यांच्या अंगात मला माहित नाही रात्र झाली की. ती येड्यासारखी करते मी. झालं आता पळणार इकडून तिकडे एवढा धिंगाणा घालते ही पोरगी ना खूप. आणि ही रात्रभर अशी ओरडत बसणार आहे आता. ही शुपा बस एकदम शुप. झालं येण्यासारखं करून. मिमी मिमी चला 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 चला. मिमी चला चला सगळ्यांना बाय करा. सगळ्यांना बाय करा. बाय सगळ्यांना बोल. आपण भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय. चलो बाय बाय.